आपल्याला वाटतं फक्त स्त्रियांनाच बोलायची गरज असते, पण प्रत्येक पुरुष अशी जागा शोधत असतो जिथे त्याला समजून घेतलं जाईल, मन मोकळं करता येईल. आणि जेव्हा समोरची व्यक्ती त्याला समजून घेणारी, संवेदनशील वाटते, तेव्हा पुरुषही सहजपणे मन व्यक्त करतात. अशा वेळेला स्त्रीची मृदुता, तिचा संयम, तिची संवेदनशीलता नातं घट्ट करणारी ठरते. जेव्हा पत्नीच्या सहवासात पतीला मानसिक शांती, समजून घेणारा संवाद आणि भावनिक आधार मिळतो, तेव्हा घर त्याच्यासाठी फक्त राहण्याचं ठिकाण नाही, तर मनाला विसावा देण्याचं स्थान बनतं. दिवसभराच्या धावपळीनंतर प्रत्येकाला अशा व्यक्तीकडे यावंसं वाटतं जिच्या सहवासात मन शांत होईल, जिथे टीका नाही तर आपुलकीची भावना असते. आणि अशी शांतता प्रत्येकाला आकर्षित करते. जेव्हा नात्यात दोघांनाही आदर, सुरक्षितता आणि मानसिक शांती मिळते, तेव्हा नातं मजबूत होतं. तेव्हा ते कोणत्याही संकटात एकमेकांसोबत खंबीरपणे उभे राहतात. कारण प्रेम केवळ आकर्षणावर टिकत नाही, तर ते विश्वास, आदर आणि भावनिक सुरक्षिततेवर टिकतं.